4 ते 9 तारीख हे 5 दिवसात चांगलं नियोजन पूर्ण पुनीत बालन ग्रुपची जी ऑर्गनायझिंग टीम आहे त्यांनी चांगलं कार्य केले. त्याच्यासोबत जे 24 टीम आणि प्रत्येक खेळाडू जो गणेश मंडळ असेल, नवरात्र मंडळ असेल किंवा ढोल ताशा पथक असेल याचं कार्यकर्ता आहे, सभासद आहे आणि ते प्रोफेशनल प्लेयर नसून 2 महिने अगोदर प्रॅक्टिस करून ही टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करणं आणि त्याच्यातून विजय होणं हे प्रत्येक हार जीत तर नेहमी होतीच, पण ह्या 4 दिवसात प्रत्येक खेळाडूंनी त्याची ताकद काय आहे ते त्यांनी ह्या मैदानात दाखवलं आहे. त्याच्या पथकासाठी असेल, त्याच्या मंडळासाठी असेल त्यांनी दाखवले आहे आणि आनंद आहे की ह्या 14 वर्षी आज फायनलच्या दिवशी एक चॅम्पियन्स ट्रॉफी आपली भारत जिंकलीच आहे आणि ह्या फ्रेंडशिप कपमध्ये रमन पथक जे आहे ते विजेते ठरले. पहिल्यांदाच पोलिसांची एक टीम खेळली, त्याच्यामध्ये तुमची टीम विजेती ठरली. नाही, पोलिसांची टीम ही दरवर्षी खेळते. मागच्या वर्षी पण पुन्हा पोलिसांनी पुनीत बालन ग्रुपमध्ये एक्झिबिशन मॅच झाली होती ज्याच्यात आमचा पराभव झाला होता आणि मला वाटतं की ह्या वर्षी कुठेतरी आमची टीम जरा चांगली होती आणि ती पण एक मैत्रीपूर्वक मॅच होती आणि ज्याच्यातून जो पण विनर आहे त्याचं मॅटर होत नाही, पण पुणे पोलीस वेलफेअर, कारण पुणे पोलीस आज आपल्या सगळ्या नागरिकांसाठी पुणेला सुरक्षा ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करतात. रात्रदिवस 24 तास पण ड्युटी गणेश उत्सवात करतात आणि त्यांच्या वेलफेअरसाठी आपण आपल्या ग्रुपकडनं 5 लाख रुपये हे डोनेट पण केले. पुण्यातल्या अनेक गणेश मंडळांना, ढोलताशा पथकाच्या मंडळांना खूप इच्छा असते खेळायची. पुढच्या वर्षी कसं नियोजन असणार आहे, सॉर्ट आउट कशा करणार टीम आणि महिला टीम पण तुम्ही पहिल्या महिलांची पण टीम सांगा. नक्की आम्ही प्रयत्न करू की कमीत कमी 4 महिला टीम असावं, कारण पथकांमध्ये महिला असतात, मंडळांमध्ये पण महिला असतात आणि आता 24 टीम आहे. नक्की हे 24 टीम वाढेलच पुढच्या वर्षी पण आणि कारण ही टुर्नामेंट बाय इन्व्हिटेशन असते, आपण इन्व्हाइट करतो मंडळांना, तर कमिटीसोबत बसून आम्ही ठरवू, पण नक्की पुढच्या वर्षी महिलांची टीम 100% असणार. सर, तुम्ही खूप छान खेळलात आज तुमच्या मॅचमध्ये. तुम्हाला जास्त काय आवडतं बॅटिंग की बॉलिंग? नाही, मी सरप्राईज झालो. मी नेहमी बॉलिंग करतो, बॉलर आहे, पण आज 1 वर्षांनी खेळल्यानंतर बॅटिंग केली आणि बॅटिंगमध्ये आज आनंद घेतला.